नंदन पाटील ठरलेलं आणि नंदन पाटील याचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. दीपक म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक नंदन पाटील यास दिलं जाते. हे आपण पाहू शकता शाखा प्रमुख दीपक म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक नंदन पाटील यास दिलं जाते. काळे रत्न किंग ऑफ रिंग पावण्याचा बादशाह फलंदाज नंदन पाटील ज्याने पहिल्याच सामन्यामध्ये नक्कीच विजयाचा श्री गणेश आपल्या संघाला करून दिलेला आहे. तर बोलू आपण पुढील सामन्याकडे. सामन्याच्या कक्षामध्ये बदल सज्ज होत आहेत सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद कॉम्प्युटर ऑफ भिवंडी सुभाष दुबाल सर. तर 40+च्या बॉलरला सुवर्ण संधी आहे. जर आपण इथं मात्र निश्चित विकेट हेटिंग पूर्ण करतायत तर दीपक माते साहेब यांच्याकडून आपल्याला निश्चित 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. आणि मित्रांनो या स्पर्धेसाठी जे खास आम्हाला खास महत्त्वाचं बक्षीस ज्यांनी स्पॉन्सर केलं आहे मॅक्स 14 बार ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले आहे स्वर्गीय गणेश परशुराम पाटील यांच्या समर्थ आदरणीय नंदन छत्रपती पाटील साहेब व मोहित गणेश पाटील यांच्या माध्यमातून खूप खूप मनापासून आभार व्यक्त करेन मी. तर कालेर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय सन्माननीय भरत पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. आणि मला वाटतं की या KPLचे एक संघमालक सुद्धा आहेत भरत पाटील साहेब. या दादा आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर दुसरा सामना पाहतोय आपण एक जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. यावेळेस पात्र पाहतोय की आपण चेंडू चुकीची आहे लाईन चुकीची होती पंचाची दुनिया समांतरित वाईटचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या जर पाहिली आता मात्र पाहतोय की आपण पुढे सरते ती बिनबाद 3. यानंतर दोन्ही टीमची कॅप्टन आपण सज्ज राहायचे. प्रिन्स इंटरप्राइजेस विपक्ष हेमंत इंटरप्राइजेस टीमची कॅप्टन आपण लगेच सज्ज राहायचे. यासपाचा हा फटका चांगला आहे. मिड ऑफच्या डोक्यावरतून चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय हा कणकणी चौकार. अतिशय क्लास फटका पाहिला पण मेडअपच्या डोक्यावरतून चेंडूला पाठवले लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चौकारे मात्र टीमची धावसंख्या पुढे सकते ती बिनबाद 7. तर सज्ज होताना पाहतोय आपण बॉलर बंदेमारुती कालेर अँड टोकाखंड राईटामोर विकेट फुलटॉस अतिशय अप्रतिम चेंडू होता. बीट झाला बॅटर आणि बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय की आपण टीम थोडं संकटामध्ये पाहतोय आपण कारण की धीमी आणि संत सुरुवात पाहतोय. बिनबाद 7 अशी छोटीशी मापक धावसंख्या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. KPL 2023 हा 6वा पर्व पाहतोय आपण. अतिशय जबरदस्त आयोजन पाहतोय आपण. अख्खा कालेर गाव खेळेगा पाहतोय आपण. 40+ अंडर 90 आणि रेग्युलर क्रिकेटचे खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये टॉप क्वालिटीचे खेळाडू आपण पाहतोय. निश्चित आम्हाला माहिती मिळते की आरोही इंटरप्राइजचे प्रत्येक खेळाडू आपण निश्चित
हरिकिशन हॉटेल हरीश किचन मध्ये जेवणासाठी आपण जायचं आहे. हरीश किचनसाठी जेवणाची मेजवानी केली आहे. तर आरोही एंटरप्राइजच्या प्रत्येक खेळाडूसाठी नंदन पाटील अँड कंपनी यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. सुंदर चेंडू होता, परत बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. बाकीचं काम पूर्ण करते विकेट किपर. चांगली बॉलिंग अटॅक पाहतोय सध्या तरी आपण. आणि जो निर्णय टीमच्या कॅप्टननी साकारला होता तो मात्र चांगला ठरवताना पाहतोय आपण दोन्ही बॉलर. यानंतर प्रिन्स इंटरप्राइजेस टीमच्या कॅप्टन आणि हेमंत इंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये. भरत पाटील साहेबांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. माजी उपसरपंच आणि जयमाला ट्रान्सपोर्ट टीमचे सर्वेसर्वा सुद्धा आहेत. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि जी टीम फाईट करते पाहते की आपण निश्चित प्रतिस्पर्धी टीम प्रिन्स इंटरप्राइजेसचा जर विचार केला आपण सॉरी तनुश्री इंटरप्राइजेसच्या टीमचे सर्वेसर्वा जे आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून टीम स्पॉन्सर केली आहे निश्चित दिनेश म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून. तर नाणेफेक काढल्यानंतर पाहते आपण जयमाला ट्रान्सपोर्ट भरत जयवंत पाटील साहेबांचा संघ आहे. आणि धीमी या सुरुवात या टीमची पाहतोय आपण. आणि चांगली सुरुवात तनुश्री इंटरप्राइजेसच्या टीमच्या माध्यमातून पाहतोय आपण. KPL 2023चा 6वा पर्व पाहतोय आपण. अक्का कालेर गाव खेळेगा उच्च कोटीचं आयोजन पाहतोय आपण. पुढचा चेंडू सफल झाला नाही. आज पात्र अपर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. अजून एक सुपर चेंडूची हाताळणी करतोय. बॉलर मात्र अतिशय तिकट मारा करताना बॉलर पाहतोय आपण विजय पाटील या बॉलरला. पिटूचं षटक पाहतोय आपण. पॉवर प्लेचं दुसरे षटक मोंडोरा अँड टोकाकडनं पॉईंट गली त्याचबरोबर थर्डमॅन कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये. या पाहता धीम्या गतीचा चेंडू होता पण लाईन चुकीच्या तळ्याला गेली. पंचाच्या दोन्ही समांतरशीत वाईटचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते. एका वाईटच्या स्वरूपात पाहतोय आपण बिनबाद 8 बिनबाद 9. चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की पाहतोय आपण पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे बॅटिंग केली होती नंदन पाटील या बॅटरने. याच पाहता ऑन द रेस अतिशय क्लास फटका. कव्हरच्या डोक्यावरतून चेंडू मात्र निघून जाईल. एक कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. हा खणखणीत दमदार चौकार. संदीप दादा जर पाहिला पण आजच्या प्रत्येक टीमचे 2-2 सामने होईल. म्हणजे आजची ही नाईट खूप महत्त्वपूर्ण आहे प्रत्येक टीमसाठी कारण की जो संघ 2 सामने जिंकेल त्याचं मनोधैर्य निश्चित वाढेल. आणि नंतर मात्र प्रत्येक संघाला पहिला सामना गमावल्यानंतर मात्र मानसिक दबावाखाली येईल तो संघ. याच्यासाठी पहिला सामना जिंकणं गरजेचं राहील प्रत्येक टीमला. याच पाहता सुरेख फटका. आपण याच पाहता प्लेसमेंट टिक नाही. स्वीपर कॉर बाउंड्री लाईन कडे चेंडू ट्रॅव्हलिंग होताना एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी. धोका निर्माण झालाय. पंचाचा बोट आकाशाकडे जाईल आणि आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला बॅटर बाद होतोय. प्रिन्स इंटरप्राइजेसच्या टीमचे प्रत्येक खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्सच्या ठीक डाव्या साईडला यायचं आपण कारण की आपले संघमालक आणि टीम सोबत खूप मोठी चर्चा होणार आहे. यासाठी प्रिन्स इंटरप्राइजेस टीमचे प्रत्येक खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या साईडला यायचं आहे. तर नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय आपण. दुसरं षटक प्रगतीपत्र असताना पाहतोय आपण की पिटू पॉवर प्लेचं दुसरं षटक. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवणं गरजेचं आहे. कमलेश नवीन बॅटर. आपण हे जे कलरफुल टी शर्ट पाहतोय आपण कामेश प्रोप्रायटर्सच्या माध्यमातून पाहतोय आपण केस स्पोर्टच्या माध्यमातून. आणि खास धुमाळ सर उल्लेख केला की पंच आणि कॉमेंट्रीसाठी ज्यांनी आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर केले आहे निश्चित मनापासून स्वागत आहे आपलं. याच पाहता चांगला फटका आहे पण प्लेसमेंट टिक नाही. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनकडे चेंडू ट्रॅव्हलिंग करताना पाहतोय आपण. दुसऱ्या धावेची मागणी. धोका निर्माण झाला आहे पण चेंडूला मात्र गॅदर करता आला नाही आणि त्या संधीचं सोडणं केलंय दुसऱ्या धावेमध्ये.
आणि या 2 धावांनी पाहतोय की आपण टीमची धावसंख्या पुढे सरकते ती एक बाद धावफलकावर धावा आहेत त्या 16. आज छाय कुमार कंपनी टीमनं पहिला उद्घाटनीय सामना गमावलाय आणि या दुसरा सामना खूप महत्त्वपूर्ण असेल या टीमसाठी. या टीम म्हणजे जो विजयकला आपण नो डाऊट ठाणे जिल्ह्यामध्ये नाही तर मी तर म्हणणे एकच वाक्य करतोय, आता मात्र महाराष्ट्रामध्ये एक असा गाव नसेल तिथे मात्र सुजित तात्याशीट पाटील याची ओळख नसेल. मागच्या हप्त्यामध्ये पहिला आपण विदर्भ मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले होते आणि काय झकास रॉयल एंट्री झाली होती सीटची पाहतोय आपण. आणि कालेर गावाची दिलेर म्हणून याची ओळख आहे असे सुजित तात्या पाटील सीट यांचा संघ मात्र पराभूत झालाय पहिल्या सामन्यामध्ये. सेटकडून चांगली बॅटिंग पाहिली आपण, चांगलं षटक हाताळलं होतं. ड्रिंक टॉली मैदानाच्या आतमध्ये न्यायची आहे असे आम्हाला पंच सुद्धा तुम्हाला सांगतात की आपण वेळेचं सुद्धा बाण ठेवायचं आहे. 5 षटकाचा सामना आहे. पहिल्याच्या षटकासाठी आपल्याला 20-25 मिनिटाची वेळ असेल. सामन्याची पंच KPL साठी खास ज्याची निवड झाली आहे त्यामध्ये पाहतोय आपण नो डाऊट टेनिस क्रिकेटचा एक अतिशय अद्भुत खेळाडू म्हणून ज्याची ओळख होती प्रल्हाद पाटील सर मॅन फॉर आलिमगर. त्याचबरोबर पाहतोय आपण कोणगावचे एक अतिशय उत्कृष्ट पंच राजेंद्र पाटील सर उत्कृष्ट 40+ खेळाडू सुद्धा आहेत. आणि गोवे टीम जर म्हटलं तर दिनेश भांबरे याची आठवण निश्चित येते. कॉमेंटेटर पॅनल जर पाहिलं आपण कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाल सर, स्कोरिंगची बाजू इथे मात्र समर्थन पाहतोय संदीप पाटील दादांना आपण. आणि थेट प्रेक्षेपण आपण SK एंटरटेनमेंट याच्यावर सुद्धा पाहू शकता आपण प्रिन्स न्यूजच्या माध्यमातून. परत एकदा मी प्रिन्स एंटरप्राइजेस टीमचे सर्व खेळाडूला विनंती करेन की आपण कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या साईडला यायचं आहे. राकेश पाटील पाहतोय आपण खूप मोठी चर्चा आहे कारण की यानंतर सामना होणार आहे तो म्हणजे प्रिन्स एंटरप्राइजेस विपक्ष आपण हेमंत एंटरप्राइजेसची फाईट पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. प्रिन्स एंटरप्राइजेस जर पाहिलं आपण नो डाऊट हरीश रामदास जोशी साहेब विद्यमान एक युवा डॅशिंग कालेर गावाचं नेतृत्व म्हणजे जो उपसरपंच क्रिकेटवर खूप मोठं प्रेम आहे. आणि प्रतिस्पर्धी टीम जर पाहिलं आपण हेमंत एंटरप्राइजेसचा टीमचा जर उल्लेख केला आपण देवेंद्र इताडकर दादांचा संघ पाहतोय आपण. आणि त्या सर्व संघ मालकाचा मी मनापासून आभार व्यक्त करेन, तुम्ही संघ घेतला म्हणून KPL आपण पाहतोय. पर्व 6वा आहे आणि 6व्या पर्वाचा हा पहिली रात्र पाहतोय आपण. अफाट मेहनत करताना प्रत्येक आयोजक कमिटीचे मेंबर पाहतोय आपण. याच मात्र हवेत आहे चेंडू तोपर्यंत क्षेत्रक्षेप पोहोचणार नाही तोपर्यंत मात्र एक सिंगल सहज कंप्लीट दुसऱ्या धावेची मागणी करताना पाहतोय आपण. आणि 2 धावा या चेंडूवर सहज कंप्लीट केल्या गेल्या. टीमची धावसंख्या पुढे सकते आता मात्र पाहतोय आपण 2 बाद 18. पहिल्या सामन्यात आरोही एंटरप्राइजेस टीमचे सर्व पाहतोय आपण संघमालक सुद्धा आहेत नंदन पाटील यांचं चांगलं प्रदर्शन. आता मात्र पाहतोय की आपण निश्चित हेमंत एंटरप्राइजेस टीमचे डेव्हिड वॉर्नर ऑफ टेनिस क्रिकेटचा सुनील पाटील दादांचं आगमन झालेलं आहे आणि आपली टीम आपण राईट साईडला जायचं आहे कॉमेंट्री बॉक्सच्या. राईट अमोर द विकेट. पुढचा चेंडू याच पात्र स्विंग करण्याचा प्रयत्न, टायमिंग परफेक्ट नाही. चेंडू उंच आकाशाकडे आहे, दुरून क्षेत्रक्षेत्रात चेंडू आणण्यासाठी येईल. प्रयत्न खूप चांगला केला गेला मात्र 2 धावा सहज कंप्लीट. हेमंत एंटरप्राइजेस टीमची प्रत्येक खेळाडू उजव्या साईडला आपण यायचं आहे. सुनील पाटील आपल्याला सूचना करतात की आपण संपूर्ण खेळाडू या आपण. खास आमचे जे हेमंत एंटरप्राइजेस टीमचे काही खेळाडू बसलेत आपल्याला टीमच्या कॅप्टनच्या माध्यमातून सूचना आहे की आपण कॉमेंट्री बॉक्स VIP डाईच्या उजव्या साईडला आपण यायचं आहे. एका साईडला प्रिन्सचे खेळाडू होते, दुसऱ्या साईडला हेमंत एंटरप्राइज टीमचे खेळाडू. अतुल पाटील याला मात्र आज हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. पहिल्या सामन्यात नवीन बॅटर अतुल हे खूप चांगले खेळाडू म्हणून याची ओळख आहे, पण पहिल्या सामन्यात अतुल दादांची बॅटिंग हवी तशी पाहायला मिळेल नाही. अपेक्षा दुसऱ्या सामन्यात हो याच पाता स्विंग करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. एक संधी निर्माण झाली होती धावचित करण्याची पण ती संधी दडवली आणि दरम्यान एक चौटी धाव इथं मात्र कंप्लीट होताना पाहतोय आपण. बॅटला चेंडू हलकासा स्पर्श झाला होता. या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सकते. आता मात्र पाहतोय आपण 21 लॉस ऑफ 2 विकेट. 30 षटक प्रगतीपथावर असताना बंदे मातुई कालेर क्रीडांगणच्या ऐतिहासिक मैदानावर आपण KPLचं पर्व 6वं पाहतोय आणि पहिली रात्र आज श्रीराम भगवानाचे भक्त बजरंग बलीचा जन्मदिवस आपण खूप थाट्यामाटात साजरा केला. त्याचं औचित्य साधून प्रत्येक वर्षी पाहतोय आपण KPLचा हा जबरदस्त आयोजन असतोय. 40+ अंडर 90 युवा खेळाडू आणि रेग्युलर खेळाडूचं भरणं असलेली स्पर्धा पाहतोय आपण. अक्का कालेर गाव खेळेगा आणि 40+ संघ जर म्हटलं बंद्यामती कालेर टीमचे कोच
रमेश बाबा यांचं जर आगमन झालं असेल दादा आपण या व्यासपीठावर. या स्वतः पुलचा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. मध्ये रूपांतर करेल काय पण खेळ घेता आला नाही आणि त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र कम्प्लीट करताना पाहतोय आपण. व्यासपीठावर आपण पाहू शकता आपण निश्चित आमचे जयमाला ट्रान्सपोर्टचे सर्व माजी उपसरपंच खूप डॅशिंग व्यक्तिमत्व आदरणीय भरत जयवंत पाटील साहेब यांना सुद्धा पाहू शकता. आणि प्रतिस्पर्धी टीम जर पाहिली आपण निश्चित प्रिन्स इंटरप्राइजेस निश्चित हेमंत इंटरप्राइजच्या टीमचे सर्व सुद्धा. याच पता फटका चांगला आहे पण हवेत आहे. हवाई फायर चेंडू मात्र काऊ कॉर्नरच्या वरतून इशारा काही पाहिजे. हा षटकार तनुश्री एंटरप्राइजेस टीमचे सर्व दिनेश माते साहेब यांचा संघ पाहतोय आपण. आणि या प्रतिस्पर्धी टीम जर पाहिला आपण जयमाला ट्रान्सपोर्टची फाईट झकास फटका होता. अप्रतिम फटका पाहिला आपण काऊकोणाच्या डोक्यावरतून हा चेंडूला पाठवलंय. षटकाराने टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती पाहतोय आपण. 2 बाद धावपलकर धावते 29. चांगली बॅटिंग आहे षटकामध्ये करताना दोन्ही बॅटर पाहतोय आपण. विनायक पाटील ग्रेट बॅटर पाहतोय आपल्या टीमसाठी का चांगलं प्रदर्शन करताना सध्या तरी. राउंड द विकेट. याच पात्र अतिशय सुरेख फटका परत डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर. लय भारी फटका षटकार. विनायक पाटीलच्या बॅटमधून अप्रतिम उच्च खोटीचा फटका पाहिला आपण. स्टँड अँड डिलिव्हर अप्रतिम सुपर षटकार वसूल केले. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र धावसंख्या जर पाहिली आपण खूप झपाट्याने पुढे सरकली ती मात्र पाहतोय आपण 37. धावसंख्या 35. चला वेळेचा बाण ठेवायचंय. लगेच आपण पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे. आता या टीममध्ये मला वाटतं की शरद सुरेख खेळाडू पाहतोय आपण. ये तो सिर्फ विनायक पाटिल की जॅकी है. शरद की अभी एंट्री बाकी है. अमर पाटील नो डाऊट मला वाटतं की आयोजक कमिटीमध्ये खूप मोलाचं योगदान देताना पाहतोय आपण. अमर पाटील ग्रेट कालेर एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तोच अमर पाटीलला सुद्धा आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. हे बघा आमचे अंपायर आम्हाला सूचना देतात की ड्रिंक टॉली फक्त 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण आणायची आहे कारण की दुसरा सामना आहे. आणि बरोबर पाहतोय की आपण 8:25 वेळ झालेली आहे. अजून आम्हाला इथून मात्र 4 सामने कव्हरेज करायचे आहेत. KPL कालेर प्रीमियर लीग पर्व 6वं आणि 6व्या पर्वाची पहिली रात्र पाहतोय आपण. अतिशय अप्रतिम उच्च कोटीचा दर्जेदार आयोजन पाहतोय आपण. अक्का कालेर खेलेगा आणि एकाच मंचावर आणण्याचं काम आमचे कालेर गावाचे 5 पांडव आयोजक जे आहेत त्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. आणि यासाठी सर्व संघ मालकाचा मी आयोजकाच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करेन की तुम्ही कालेर गावावर जे मोठं प्रेम दाखवतोय खेळाच्या माध्यमातून त्यासाठी तुमचं मी आयोजक कमिटीच्या माध्यमातून मनपूर्वक असं अभिनंदन करतोय. तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून 4थं षटक टाकण्यासाठी बॉलर पाहतोय आपण समीर याला पाचारण केले. समीर तरे मंडोरा इंडिया टोकाकडनं समोर बॅटर खेळण्यासाठी सज्ज होईल पाहतोय आपण. भाविक एक चांगला युवा बॅटर कालेर टीमचा जर विचार केला आपण भाविक सुपर बॅटर म्हणजे ओळख आहे. भाविकसाठी हा चेंडू पाहतोय आपण पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हर पॉईंट करण्याची चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्या दरम्यान मात्र विनायक जवळ स्ट्राईक रोटेट करण्याची संधी होती. भाविक या बॅटर जवळ या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 2:36. भाविक पाहतोय आपण टीमचे संगनायक पाहतोय आपण.
आणि नाणेफेक खेळल्यानंतर असं वाटलं होतं की एक चांगली सुरुवात पाहायला मिळणार की नाही, पण 2 षटकामध्ये विचार केला आपण. संदीप चांगली बॉलिंग, त्यानंतर मात्र 300 षटकामध्ये सुपर बॅटिंग पाहिली आपण. याच मात्र हा फटका चांगला आहे. चेंडू मात्र गलीकडे जातोय. त्या दरम्यान एक सिंगल इथं मात्र कंप्लीट होताना पाहतोय आपण. या एका धावनी टीमची धावसंख्या पुढे सरते. आता मात्र पाहतोय आपण 37. आमच्यासोबत जॉईन झाले तर व्हॉइस ऑफ ठाणे भावेश सर, स्वागत आहे आपलं. आज पाहतोय की आपण भावेश सर सुद्धा नाईटच्या टुर्नामेंटला बिजी आहे. चौदरपाडा येते. याच पाहता कडक फटका पाहतोय आपण. हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार आला हा कणकणी चौकार. धावसंख्या 41. या स्पर्धा पाहतोय की आपण हा फटका चांगला होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं स्क्वेअरलेगकडे. दुसऱ्या दिवशी मागणी आणि त्या मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. धक्का बसलाय धावचीच्या स्वरूपात. तर भाविक पाहतोय आपण धावची स्वरूपात बाद झाले. टीमची धावसंख्या जर पाहिली आपण एक चांगली धावसंख्या इथे मात्र उभी करताना 42. 14 षटक प्रगतीपथावर. आता मात्र ट्रम्प कार्ड ऑफ या टीमचा एक चांगला खेळाडू शरद खेळपट्टीवर येतोय. खूप मोठा अनुभव आहे आणि आपल्या गावासाठी या तालुका क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव ज्यांचं सातत्याने त्यांनी आपल्या खेळाच्या माध्यमातून उंचावलेलं आहे असा शरद पाटील खेळपट्टीवर. भागेश शिलारकडून मात्र शरदसाठी सुवर्ण संधी असेल. 3 षटकासाठी रोख रक्कम इथं मात्र 1000 रुपये दिले जाईल. शरद पाटील ग्रेट बॅटर पाहतोय आपण. बंद्यामध्ये कालेर टीमचा जर विचार केला आपण भिवंडी ग्रामीणमध्ये खूप मोठं नाव आहे या टीमचं आणि अख्खा कालेर पाहतोय आपण या मैदानावर KPLच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण पाहूया आपण. एक स्टायलिस्ट बॅटर नुकतंच खेळपट्टीवर आलाय. समोर बॉलर पाहतोय आपण समीर तरे. पुढे जाऊन हा फटका पाहतोय आपण. ड्राईव्ह केले, ऑफ ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतो. एकदा पूर्ण आल्या पावली मात्र 2 धावेने इथं मात्र खातं उघडेल काय शरद पाटील आणि या 2 धावेने स्वतःचं खातं उघडतोय आणि टीमची धावसंख्या पुढे सकते. आता मात्र पाहतोय आपण 3 बाद 44. 34 षटक प्रगतीपथावर. हा नंबरचे षटक आहे. पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल. 50 चा आकडा जर पार करायचा असेल. 34 षटक आहे. जेमतेम 60 पर्यंत मजल मारेल का हा संघ पाहतोय आपण. राऊंड द विकेट. खराब चेंडू होता. योग्य फायदा उचलता आला नाही. खूप फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लेगबीच्या स्वरूपात मिळते टीमला 1 धाव आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण जयमाला ट्रान्सपोर्ट या टीमची 3 बाद 44 45. यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे. जो सामना होईल प्रिन्स इंटरप्राइजेस विपक्ष हेमंत इंटरप्राइजेस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचे आणि दोन्ही टीमचे मालक जर संघ मालक आपण आला असेल तर आपण व्यासपीठावर यायचे. पाहतोय आपण प्रिन्स इंटरप्राइजेस टीम जर म्हटलं तर टेनिस क्रिकेट कालेरमध्ये खूप मोठं योगदान ज्याचं सातत्यानं पाहतोय आपण. विद्यमान उपसरपंच कालेर ग्रामपंचायतचे एक डॅशिंग अंदाज साहेबांचा असतो हरीश रामदास जोशी साहेब. आणि प्रतिस्पर्धी टीमचे जर स्पॉन्सर पाहिले आपण कालेर गावाचे समाजसेवक उद्योगपती हेमंत इंटरप्राइज टीमचे सर्वेसर्वा देवेंद्र इतराडकर साहेबांचं सुद्धा खूप मोलाचं योगदान असतोय आणि त्या दोन्ही संघमालकाचा संघ आपण पाहतो ॲक्शनमध्ये. पण हा सामना कोण जिंकेल बाकीतकडनं योग्य ठरणार नाही. वेळेचं सुद्धा भान ठेवायचं आपण. आमची मैदानी पंच सातत्यानं तुम्हाला विनंती करतात की आपल्यासाठी पहिल्या 4 षटकामध्ये फक्त आणि फक्त 20 मिनिटाची वेळ देण्यात आलेली आहे. धावसंख्या 45. 4 षटकीच्या समाप्तीनंतर खूप छान स्कोरिंग करताना आमचे स्कोरर संदीप दादा यांना पण पाहतोय आपण. विनायक पाटील सलामीचा बॅटर पाहतोय आपण. आरंभिक बॅटर 27 धावसंख्येला जुनं खेळपट्टीवर ठाम मांडून आहे आणि आता मात्र अंतिम हाणामारीच्या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल कारण की 60चा आकडा जर या टीमला पार करायचा असेल. नाणेफेक काढल्यानंतर जयमाला ट्रान्सपोर्ट संघ प्रथम बॅटिंग करतोय. कामेश पाटील
केसफोर्टचे प्रोपटर कामेशचा पहिला चेंडू पुलचा फटका अतिशय सुरेख आहे. स्क्वेअरलेकडे फटका फटलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक परतीचा प्रवास करावा लागेल. मोठा बॅटर बाद होतोय शरद पाटील. विनायक सबळचा बॅटिंग करतोय आणि हा खेळाडू 40+ कॅटेगरीचा पतोय पण एक युवा खेळाडूला शोभेल अशी बॅटिंग करतोय. धमाल आणि कमाल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर पाहतोय आपण महेश म्हात्रे. धावसंख्या जर पहिली धावपलकावर स्थिर आहे ती तर मात्र 45 धावसंख्या 45. आतापर्यंत 4 गडी बाद झालेले आहेत आणि अंतिम षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण. विनायक याला मात्र या षटकामध्ये स्ट्राईक जास्तीत जास्त देणं गरजेचं राहील कारण की ज्या प्रकारे विनायक सबळचा बॅटिंग करतो आपल्या टीमसाठी. यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे. प्रिन्स एंटरप्राइजेस टीमची कॅप्टन आणि हेमंत एंटरप्राइजेस टीमची कॅप्टन. चला आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहणं गरजेचं आहे. कामेश राईट अमोर द विकेट. स्वीपचा फटका अतिशय चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये. एका टप्प्याने चेंडू मात्र स्क्वेअरली बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाईल. सीमा पार आला ह्या लकी चौकार. कामेश यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर एक गाव एक गट मधून जेव्हा आपण टीमचं प्रतिनिधित्व करतो तर एक झकास कामगिरी करणारा हा खेळाडू पाहतोय आपण KPL मध्ये आपल्या टीमसाठी खेळताना. याच पात्र सुरेख वापसी करताना बॉलर पाहतोय. ॲडोबॅटने फटका ऑन साईडकडे मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होते. फक्त आणि फक्त मेल या चेंडूवर एकच सिंगल. या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरते. आता मात्र पाहतोय आपण 50 आकडा पार केलाय. इथं मात्र बॅटिंग जो संघ करतोय आपण पाहतोय जयमाला ट्रान्सपोर्ट टीमचं 50 आकडा पार. येणारे इथून मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहतोय आपण 3 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 5 धावा खर्च करतोय कामेश. चांगला चेंडू होता तेवढा छान असा तगडा प्रहार. स्टँड अँड डिलिव्हर डाऊन द ग्राउंड. अप्रतिम फटका होता. सीमा पार आला हा कणकणी चौकार. काय क्लास बॅटिंग करते. 31 धावसंख्येवर बॅटिंग करते विनायक नावाचा बॅटर. आणि कॅटेगरी जर पाहिलं आपण तर 40+ वयाचा हा खेळाडू पाहतोय आपण. काय जबरदस्त बॅटिंग करताना. मला वाटतं की बंद्यामाती काली टीम यावर्षी जर विचार केला आपण 40+ टॉप 5 मध्ये हा संघची वर्णी लागते. अप्रतिम प्रदर्शन या हंगामामध्ये पाहिलं आपण. अजून एक फटका चांगला पण याच पात्र हवेत आहे. मिडविकेट क्षेत्राकडे प्रयत्न खूप चांगला केला होता झेल कन्व्हर्ट करण्यासाठी पण झेलमध्ये रूपांतर नाहीये. आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. शेवटी मात्र सोडून कारण की दर्शन मडवी यंगस्टार ऑफ राईंजी स्टार ऑफ कालेर टीमचा एक सबरस खेळाडू म्हणजे ओळख आहे. आणि ज्युनियर पवनकीने मावशीचा पोरग आहे म्हणून खूप चांगले अटूट नाते आहेत. अमर ओ आता मात्र अमरसाठी बक्षीस असतील 500 रुपयाची. मला वाटतं की जवळपास शेवटचा चेंडू असेल अमरसाठी. हेमराज आणि स्टारबक्सची कॉपी नवनीत कडून आणि तसेच 3 स्टार कडून बक्षीस आहे.
एक कॉपी आणि 500 रुपये. क्या बात आहे. होऊन जाऊ दे एकदा तरी मार. येईल बँकमध्ये पैसे एका षटकारासाठी. मग एका षटकारासाठी लावलंय. 2 कॉपी आणि 500 रुपये 3 स्टार कडून. नवनीत हिमराज भागेश यांच्याकडून अमोलसाठी. आणि हा फटका हवेत आहे पण फटका फटलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वीकारलाय झेल. बोलूया आपण टॉसकडे. टॉस केला जाईल आमच्या टॉस बॉक्समध्ये. महेंद्रजी भोकरे साहेब, भरत पाटील साहेबांना विनंती असेल की आपण टॉससाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये या. आपल्या सुभाष ते टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. हेमन एंटरप्राइजेस विपक्ष प्रिन्स एंटरप्राइजेस या दोन संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पाच षटकांचा सामना असणार नाही. नक्कीच हे कॉईन आपण पाहू शकतो. एका बाजूला बंद्रा मारुती, दुसऱ्या बाजूला काल्हेर प्रीमियर लीग. बंद्रावरती कॉल आहे रोशन म्हात्रे यांचा. मात्र काल्हेर प्रीमियर लीग आलेले आहे. सुनील पाटील अर्थात हेमन एंटरप्राइजेस संघाने टॉस जिंकलेला आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की पण व्यापीठाची सोडवायची आहे. सुनील पाटील टॉस आपण जिंकलेला आहे. डिफेंडिंग चॅम्पियन आपला संघ आहे. गेल्या वर्षी नक्कीच आपणच या संघाचं पार्ट होता. चांगलं प्रदर्शन गेल्या वर्षी राहिलं होतं आणि पुन्हा एकदा आपण याच संघामधून खेळताना दिसणार आहेत. तर टॉस आपण जिंकलेलं आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केलेलं आहे काल्हेर प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजनाविषयी काय म्हणशील? आम्हाला खूप उत्सुकता राहते का कधी हनुमान जयंती येते आणि हे KPLचा सामने रंगतात. खूप खेळायला मजा येते आणि खूप सगळे अख्खे पूर्ण गाववाले मजा घेतात. खूप आनंद येतो आणि मी टॉस जिंकलाय म्हणून क्षेत्ररक्षक करणार. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. समोर प्रिन्स एंटरप्राइजेस संघाला निर्धारित 5 षटकांमध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? समोरची टीम खूप चांगली आहे प्रिन्स एंटरप्राइजेस. त्यांना कमीत कमी 50पर्यंत रोखायचा प्रयत्न करू. आणि आपल्या संघामध्ये असा कोणता ट्रम्प कार्ड गोलंदाज असेल ज्या गोलंदाजी करून यावर्षी या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये खास अपेक्षा असेल? यावर्षी खूप नवीन चेहरे आहेत, चांगले नवीन नवीन प्लेयर आहेत. दर्शन झाला त्याच्याकडे जास्त फोकस आहे, दर्शन मडवीकडे. दर्शन चांगलं प्रदर्शन करेल अशी आशा आहे. नक्की नक्की. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. रोशन टॉस आपण गमवलेला. सर्वप्रथम काल्हेर प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय आणि आयोजनाची वाट सुनील पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे आपण सर्वजण पाहत असतो आणि आजपासून ही स्पर्धा सुरू झालेली आहे. तर या स्पर्धेविषयी आपण काय म्हणाल? खूप सुंदर स्पर्धा आहे. आम्ही पण वाट बघत असतो हनुमान जयंतीच्या. सुनील भाऊंनी सांगितल्यासारखं खूप मजा येते खेळा KPL म्हणून. टॉस आपण गमवलेला. सर्वप्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर प्रथम फलंदाजी करताना किती धावांचं आव्हान देण्याचा प्रयत्न असेल? टॉस गमवला पहिला सामना आहे. आम्ही तरी 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि 50+ जाण्यासाठी तुझ्या समेत कोणते असे बॅटर असते ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? हेमराज आहे, भागेश आहे, यांकडून जास्त अपेक्षा आहे. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो टॉस झालेला आहे. टॉस हेमन एंटरप्राइजेस संघाचा संघनायक सुनील पाटील यांनी जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारले आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. घेऊन जातोय टॉस बॉक्समधून आमच्या पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. हॅलो हॅलो.
तर आजच्या दिवसामधील KPL कार्यरत प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये दुसरा सामना आपण पाहतोय. जयमाला ट्रान्सपोर्ट भरत जेवण पाटील साहेबांचा संघ, दुसऱ्या बाजूला हरीश रामदास जोशी सॉरी तनुश्री एंटरप्राइजेस आपण पाहतोय दिनेश म्हात्रे यांचा संघ. हे दोन संघ सध्या आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय. छप्पन धावांचं लक्ष्य आहे. विजय पाटील आणि संतोष मडवी सलामीजोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजीला सुरुवात करेल गोलंदाज विनायक पाटील. पहिला चेंडू समोर खेळलेल्या चेंडूला डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक दुरून चेंडू झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप मध्ये. एकेरी धावेने अकाउंट ओपन केले फलंदाज विजय पाटील आणि एकेरी धावेने अकाउंट ओपन होतोय तनुश्री एंटरप्राइजेस या संघाचा अकाउंट एकेरी धावेने ओपन झालेलं आहे. जयमाला ट्रान्सपोर्ट विपक्ष तनुश्री एंटरप्राइजेस या दोन संघामधील हा KPL स्पर्धेमध्ये दुसरा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा हाही चेंडू समोर केलेला आहे. इथे फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. सिंगलने दोन्ही संघ फलंदाजाने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. संघाची धावसंख्या 2. बिनबाद 2. 56 या लक्षाचं पाठल्या करताना तनुश्री एंटरप्राइजेस संघ आपण पाहतोय. यायला मात्र फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडू झेपावतोय सुरेख झेल आणि इथे मात्र संपतोय या पहिल्या फलंदाजाचा खेळ. पहिला फलंदाज बाद होतोय या तनुश्री एंटरप्राइजेस संघाचा. पहिला फलंदाज विजय पाटील हा बाद होऊन पॅडमध्ये पडताना मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता. मात्र जे आवश्यक एलिव्हेशन होते ते मात्र प्राप्त करता आले नाही. पहिला फलंदाज बाद होऊन पॅडमध्ये परतताना आकाश मडवी. आता मात्र आपण पाहतोय दोन्ही मडवी आडनावच्या खेळाडू सध्या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष मडवी आणि आकाश मडवी. पहिला फलंदाज विजय पाटील हा बाद होऊन पॅडमध्ये परतलेला आहे. पहिले षटक मार्गस्थ विनायक पाटील पहिले षटकात आलतोय जयमाला ट्रान्सपोर्ट संघाकडून. यावेळी प्ले अँड मिस. सुरेख चेंडू अगदी वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे बीट केलेलं आहे फलंदाजाला. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 2 धावा. आव्हाने ते 56 धावांचं 56 लक्षाचं पाठला करताना तनुश्री एंटरप्राइजेस संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यायला मात्र सुरेख फटका कव्हरच्या डोक्यावरून. डीप कव्हर रिझल्टला चेंडू जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत 2 धाव घेण्यापासून रोखू शकणार नाही फलंदाजांना. या दुहेरी धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावफलकावर 4 धावा. संत सुरुवात आपण पाहतोय कारण पहिला फलंदाज गमावलेला आहे तनुश्री एंटरप्राइजेस संघाने. 56 लक्षाचा पाठला करताना तनुश्री एंटरप्राइजेस संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामधील हा दुसरा सामना आपण पाहतोय. पहिले षटक मार्गस्थ विनायक पाटील पहिले षटक हाताळतोय टेम्पल एंड कडून. राटा मोर द स्टंप. इथे मात्र एक्स्ट्रा रिझनमध्ये चेंडू टोललेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतं. मात्र एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेला आहे. एकेरी धावेने पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तनुश्री एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या धावपलीकडे 1 बाद 5. 51 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 4 षटकांचा खेळ शेष आहे. यानंतर सामना आपण पाहणार आहोत प्रिन्स एंटरप्राइजेस विपक्ष डिफेंडिंग चॅम्पियन हेमन एंटरप्राइजेस या 2 संघामध्ये. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जॉय कुमार अँड कंपनी विरुद्ध तनुश्री एंटरप्राइजेस. त्यानंतरचा सामना जयमाला ट्रान्सपोर्ट विपक्ष प्रिन्स एंटरप्राइजेस आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल आरो एंटरप्राइजेस विपक्ष हेमन एंटरप्राइजेस. हे आजचं शेड्यूल असणार आहे. आजच्या शेड्यूलमधील प्रिन्स एंटरप्राइजेस संघामध्ये स्वतः नक्कीच संघ मालक
हरेश जोशी साहेबांना आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. विद्यमान उपसरपंच आहेत कालेर गावचे आणि नेहमीच त्यांचं योगदान या मैदानावर मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्यांचा संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये पुढील सामन्यामध्ये पाहायला मिळेल. एक बाद 5 नाजूक स्थिती सध्या आपण पाहतोय तनुश्री एंटरप्राइजेस संघाची. दयावान भंडारी दयानंद भंडारी आपण पाहतोय आता गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक करण्यासाठी आलेलं आहे. मुंडर एंड करून दुसरं षटक करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र उंचावून खेळण्याचा प्रयत्न चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही. लॉंग ऑफ रिझन मधील क्षेत्ररक्षकाकडे संधी होती मिड ऑफ रिझनला झेल पकडण्याची, मात्र इथे आपण पाहतोय स्टार्ट थोडासा लेट घेतल्यामुळे झेलपर्यंत पोहोचू शकलेला नाही आणि तोपर्यंत फलंदाज इथे 2 धावा पूर्ण करतात. या 2 धावेने संघाची धावसंख्या 7. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दयानंद भंडारी दुसरं षटकात आलतोय मुंडर एंड करून. यावेळी मात्र थर्ड रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. तोपर्यंत एक सिंगल रन्स कंप्लीट करण्याची संधी मिळते फलंदाजांना. सिंगलने संघाची धावसंख्या वाढते. धावपलीकडे 8 धावा. 56 लक्षाचं पाठला करताना तनुश्री एंटरप्राइजेस संघ आपण पाहतोय. केपीएल स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील दुसरा सामना सध्या सुरू आहे. तनुश्री एंटरप्राइजेस विपक्ष जयमाला ट्रान्सपोर्ट या 2 संघामध्ये. यावेळी मात्र मिशाम फाटका चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद दुसरा तनुश्री एंटरप्राइजेस संघाचा. नवीन फलंदाज जगदीश पाटील मैदानामध्ये आलेला आणि जगदीश पाटील या सोडून संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी संतोष मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. एक गोल्डन संधी आहे. पाहूया प्रति षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी जाहीर झालेलं आहे. 1100 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. बक्षिसामध्ये अचानक वाढ झालेली आहे आणि संधी जगदीश पाटील साठी चालून आलेलं आहे. संतोष मात्रे यांच्याकडून ही सुवर्ण संधी असणार आहे. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय. जादूगर गोगा. क्या बात आहे. इथे मात्र बीट होतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 7 धावा. दयानंद भंडारी यांच्याकडून प्रति षटकारास पलटी शॉट साठी खास करून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. यावेळी मात्र पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल वरते. धावपलकावर 9 धावा. संतोष मात्रे यांच्याकडून प्रति षटकारासाठी 1100 रुपयाचं पारितोषिक आणि संतोष मात्रे यांच्याकडून सुपला शॉट साठी 2200 रुपयाचं पारितोषिक. मात्र सुपला शॉटवर चौकार किंवा षटकार गेला पाहिजे. ही संधी फक्त जगदीश पाटील साठी आहे. इथे मात्र कट केलेल्या चेंडूला कव्हर रिझन मध्ये एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय आणि इथे मात्र घातक ठरत आहे. फलंदाज इथे बाद होतोय धावचीच रूपाने.
धावसंख्या 10 आपण पाहतोय. इथून अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी तनुश्री एंटरप्राइजेस संघाला. दिनेश कृष्णा म्हात्रे यांचा संघ तनुश्री एंटरप्राइजेस संघ आपण पाहतो. दुसऱ्या बाजूला भरत जयवंत पाटील साहेबांचा संघ जयमाला ट्रान्सपोर्ट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच जो 30th सर्कल आहे तो क्रॉस करणे खूपच महत्वाचं आहे. प्रिन्स एंटरप्राइजेस संघाच्या खेळाडूने आमच्या समोरच्या कक्षासमोर जमायचं आहे. पुढील सामना प्रिन्स एंटरप्राइजेस संघाचा आपण पाहणार आहोत. हेमन एंटरप्राइजेस डिफेंडिंग चॅम्पियन गतविजेता संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. त्यांच्या विरुद्ध प्रिन्स एंटरप्राइजेस संघ आपल्याला पाहायला मिळेल. हा तिसरा सामना काले प्रीमियर लीग स्पर्धेमधील आजच्या पहिल्या दिवसामधील आपण पाहणार आहोत. आज पहिल्या सामन्यामध्ये अरू एंटरप्राइजेस संघाने विजयाचा श्रीगणेश केला होता जयकुमार यांनी कंपनी संघाला पराभूत करून. तर आजच्या दिवसामध्ये दुसरा सामना तनुश्री एंटरप्राइजेस विपक्षी जयमाला ट्रान्सपोर्ट्स या दोन संघामध्ये सध्या सुरू आहे. धावसंख्या 10 आपण पाहतोय. 46 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ शेष आहे. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. कुणाल तरे आणि कामेश पाटील एक चांगली जोडी सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि जोडीवर अपूर्णपणे नक्कीच समीकरण विजयाचं अवलंबन असणार आहे हा सामना जर तनुश्री एंटरप्राइजेस संघाला जिंकायचा असेल तर. कारण अपूर्णपणे मदार या जोडीवर आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगली जोडी सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. कुणाल तरे आणि कामेश पाटील की फॅक्टर विजयाचं म्हटलं तर कुणाल आणि कामेश तरी वावगं ठरणार नाही. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमर आपल्याला पाहायला मिळतोय. अमर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. भद्रावती काल्हेर मंदिराच्या टोका हॅट्रिक साठी 5 रुपयाचं पारितोषिक भागेश शल्लार करून दिलं जाईल. यावेळी मात्र मिशाईम फाटका चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार नाही. झेल होण्यासारखी संभावना नव्हती आणि तोपर्यंत फलंदाजाकडे वेळ होता 2 धावा पूर्ण करण्याचा. या 2 धावेने तनुश्री एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या पोहोचते ती 12वर. 56 लक्षाचा पाठलाग तनुश्री एंटरप्राइजेस संघ करतोय. काले प्रीमियर लीग स्पर्धेमधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तनुश्री एंटरप्राइजेस दिनेश कृष्णा म्हात्रे फॅम टीम विपक्ष जयमाला ट्रान्सपोर्ट भरत जयवंत पाटील फॅम टीम या दोन संघांमधील हा सामना सध्या आपण पाहतोय. यावेळी मात्र वेगाने टाकण्याचा प्रयत्न दिशामध्ये भरकटतोय. दिशांची चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या सिंगल यावरती धावपेल करून 13 धावा. अमर पाटील आपण पदे सध्या गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. कामेश आणि कुणाल ही जोडी मैदानामध्ये आहे. यावेळी मात्र कव्हरेजमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे फक्त एक धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या एकेरी धावने वाढते. धावपलकर 14 धावा. आपण पाहतात काल्हेर प्रीमियर लीग पर्व 6वे अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. हनुमान जयंतीच्या नक्कीच जयंतीचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. KPL 2023 ऑफिल्डात चेंडू होता इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न
एक रिस्की रन्स इथे पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 21 धावेने पुढे सरकते. धावफलकावर 15 धावा. 56चं लक्ष आहे. 56 या लक्ष्याचा पाठला करताना तनुश्री एंटरप्राइजेस संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अमर पाटील जयमाला ट्रान्सपोर्ट संघाकडून तिसरं षटकात आलतोय. इथे मात्र लॉप केलेला चेंडूला लॉफ्टेड फाटका. क्षेत्ररक्षक खूपच दूर आहे. चेंडू निघून जाईल सीमा पार. वाडेश लॉंग ऑफ रिझन मधून हा चौकार. चौकारी संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावर 19 धावा. आणि अशाच फाटक्यांची खरं तर आवश्यकता आहे तनुश्री एंटरप्राइजेस संघाला सामना जर जिंकायचा असेल तर. कुणाल तरे कालेर क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. सध्या स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. यावेळी मात्र अतिशय सुरेख फटका. कावकर रिझर्व मध्ये एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. चांगली कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते आणि चांगली रनिंग भेटून विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये कामेश आणि कुणाल मध्ये. या दोन धावेने धावफलकामध्ये बदल होतोय. धावफलकावर 21 धावा 21. तिसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. अमर पाटील आदलतोय राईट मोर द स्टंप. यावेळी माझा फुलटाच चेंडू गुडघ्यावर बसून आणि पंचांचा बिमर नोचा इशारा होतोय. घुटना टेक ओढरा छक्का देख आणि 6+1 अशा प्रकारे आपण पाहतोय 7 धाव धावफलकामध्ये जोडल्या जातील. धावसंख्या वेगाने वाढते. धावफलकावर 28 धावा. कुणालाच्या बॅट मधून हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वाढलेली आहे. धावफलकावर 28 धावा. आणि इथून बरोबर 28 धावांची आवश्यकता आहे. निम्मा पल्ला गाठलेला आहे. निम्म्या धावांची आवश्यकता आहे. 28 धावा झालेल्या आहेत. इथून अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. कुणाल तरे जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत नक्कीच तनुश्री एंटरप्राइजेस संघासाठी विजयाची आशा पल्लवीत असणार आहेत. येणाऱ्या फलंदाजामध्ये प्रणय याचंही येणं बाकी आहे. संघनायकाच येणं बाकी आहे. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. कुणाल बेमिसाल तरे तरे आणि फटका खेळलाय. खडे खडे धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धावफलकावर वेगाने वाढून झालेले ती 34 धावा. इथून 2 षटकाचा खेळ शेष आणि 2 षटकामध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे सरासरीचा विचार केला तर प्रति षटकामागे 11च्या सरासरीने धावा झाकायला लागतील. कुणाल तरी जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत खतरेची घंटी वाजत राहील जयमाला ट्रान्सपोर्ट संघासाठी. अमर याचं मागणं षटक आपण पाहतोय. अमर पाटील आणि या षटकामध्ये तब्बल 24 धावा खर्च केलेल्या आहेत. अमर पाटील याला दिलेलं षटक नक्कीच कदाचित संघनायकाचा निर्णय इथं चुकीचा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण अमर पाटील हा खूपच मार्ग ठरलेला आहे. तब्बल 24 धावा त्यांनी या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. कुणाल तरे आपण पाहतोय मॅन इन फॉर्म. कारण या मैदानावर बंदरवती कालेर आयोजित स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी कुणाल तरे याने केली होती. आणि इथे आपल्या संघासाठी नक्कीच धावून आलेलं आहे. तनुश्री एंटरप्राइजेस संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला होता आणि नक्कीच त्या अडचणीमधून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात सध्या कुणाल तरे हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडूचा खेळ शेष आहे. 12 चेंडूमध्ये अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. भूषण भोईर
12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. भूषण भोईर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. मुन्नर एन कडून आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. सामना करेल फलंदाज कामेश पाटील. यावेळी मात्र पलटी शॉट, इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि उत्कृष्ट झेल समाप्त होते फलंदाज कामेश पाटीलाचा खेळ. रुपेश मढवी याच्या माध्यमातून हा अतिशय सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळतोय. झेल खरं तर अवघड होता, मात्र नक्कीच अवघड झेल त्याने इथे पकडला आहे. पाचवा फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना खरं तर कामेश पाटीलला नक्कीच कुणाल तरी याला साथ देण्याची आवश्यकता होती. इथे मात्र पलटी शॉट खेळण्याचा मोह त्याला आवडता आलेला नाही आणि आपले विकेट त्याने फेकलेलं. इथे मात्र संघ नाईक आता मात्र प्रणय पाटीलला खेळपट्टीवर येतोय. प्रणय पाटील आणि कुणाल तरी ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 11 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रति चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता. अकरा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 34 आपण पाहतोय. 34 धावसंख्येवर पाचवा फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. भूषण भोईर आपण पाहतोय सध्या गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यायलो मात्र सुरेख फटका, गॅप मधून चेंडू हेडलेला आहे, निघून जाते सीमा पार. हा नेत्रदीपक चौकार. प्रणय ऑन फायर. संघनायक आपण पाहतोय कप्तान चले शिनातान असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण हा फटका अगदी लाजवाब होता. अगदी गॅप हेडलं होतं आणि गॅप मधून हा फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र लॉफ्टशिप चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. अमर पाटील तिथे सज्ज आहे डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. इथे फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजाला. एका धावेने संघाची धावसंख्या 39 39. 56 लक्षाचं पाठलागत आपण पाहतोय तनुश्री एंटरप्राइजेसचा संघ. धावसंख्या 39 39 आपण पाहतोय. चांगली जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. संघनायक प्रणय पाटील आणि मॅन इन फॉर्म कुणाल तरे, ही जोडी नक्कीच आपण पाहतोय सध्या मैदानामध्ये. 39 धावा 39. 17 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 9 चेंडूचा खेळ शेष आहे. 9 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. थोडासा रिस्की प्रयत्न होता. एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. धावसंख्या सिंगल नेवरती धावपलकर 40 धावा. 16 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ शेष आहे. 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. आपण सामना पाहतोय तनुश्री एंटरप्राइजेस विपक्ष जयमाला ट्रान्सपोर्ट्स या दोन संघामध्ये. दिनेश कृष्णा म्हात्रे फॅम टीम तनुश्री एंटरप्राइजेस, तर दुसऱ्या बाजूला भरत जेवण पाटील फॅम टीम जयमाला ट्रान्सपोर्ट्स. हे दोन संघ सध्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल होईल की नाही? नाही. इथे मात्र आपण पाहतोय अंदाज बांधता नाही क्षेत्ररक्षकाला. जीवदान मिळतोय फलंदाजाला आणि त्या जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज 2 धाव इथे पूर्ण करतोय. या 2 धावेने संघाची धावसंख्येमध्ये बदल. धावपलकर धावा 42 42. 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ शेष आहे. म्हणजे प्रति चेंडू मागे अजूनही 2 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. आपण सामना पाहतोय तनुश्री एंटरप्राइजेस विरुद्ध जयमाला ट्रान्सपोर्ट्स या दोन संघामध्ये. अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आता मात्र सामना येऊन ठेपलेला आहे. इथे मात्र लॉफ्ट चेंडूला लॉफ्टेड फटका, डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे.
प्रोटेक्शन पाहायला मिळत आहे स्टेट लॉंग ऑफ रिझनमध्ये. मात्र इथे आपण पाहतोय 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. या 2 धावने संघाची धावसंख्या डबल 44 धावा. आता मात्र समीकरण आमचे एक्सपर्ट स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवतात की 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता, म्हणजे अर्धा डझन चेंडू आणि 1 डझन धावांची आवश्यकता. हे समीकरण सध्या आपल्याला पाहायला मिळते. तनुश्री एंटरप्राइजेस संघासमोर 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. यानंतरचा सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत प्रिन्स एंटरप्राइजेस विपक्षीय डिफेंडिंग चॅम्पियन हेमन एंटरप्राइजेस या 2 संघामध्ये. एका बाजूला देवेंद्र भुऱ्या इताडकर यांचा संघ हेमन एंटरप्राइजेस, तर दुसऱ्या बाजूला हरेश रामदास जोशी जे विद्यमान उपसरपंच आहेत त्यांचा संघ प्रिन्स एंटरप्राइजेस संघाला आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. पुढील सामना या 2 संघामध्ये रंगला जाईल. प्रिन्स एंटरप्राइजेस हेमन एंटरप्राइजेस आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. सध्या सुरू असलेला सामना आपण बघतोय तनुश्री एंटरप्राइजेस दिनेश कृष्णा म्हात्रे यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला भरत जयवंत पाटील यांचा संघ जयमल्ला ट्रान्सपोर्ट्स. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. भाविक पाटील आता मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. आणि यंदाच्या सीझनचा जर विचार केला तर जीशे संघटनेमध्ये पहिले मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड या खेळाडूच्या नावे आहे. जो जीशे संघटनेमध्ये पहिला सामना झाला होता RD 000 ओली विपक्ष बंदराबंदी काल्लेर, आणि त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक या खेळाडूने पटकावला होता. तोच खेळाडू सध्या गोलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 12 धावांचं संरक्षण करावं लागेल. भाविक पाटील गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय. भाविक पाटील मात्र एक चांगली जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. संघनायक प्रणय पाटील आणि कुणाल तरे. भाविक पाटील याच्यासाठी नक्कीच हे षटक सोपं नसणार आहे, कारण 2 तगडे फलंदाज त्याच्या सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. भाविक पाटील बदलवरती कालेर मंदिराच्या टोकावरून वळताना राटा मोर द स्टंप. पहिला चेंडू इथं मात्र जोरदार आपल्याने विकेटचं पतन. फलंदाज बाद कुणाल तरे याची गेली संपुष्टात. जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. भाविक पाटील यांनी मात्र हादरा दिलेला आहे तनुश्री एंटरप्राइजेस या संघाला. आता मात्र समीकरण बदलतंय. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. मात्र भाविक पाटील यांनी अगदी पहिल्याच चेंडूवर विकेटचं खुराक प्राप्त केलेलं आहे. 5 चेंडूमध्ये फलंदाज कुणाल तरी हा बाद होऊन मध्ये परतताना नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय. प्रणय पाटील याच्यावर मात्र आता जबाबदारी खूपच वाढलेली आहे. अबू मेस्त्री आता मात्र नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे अबू याला काबू करावे लागेल. पाच चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र वेगवान चेंडू दिशा भरकटलेला आहे. वेगाने टाकण्याचा प्रयत्न मात्र दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज भाविक पाटील. दिशांनी चेंडू संघाची धावसंख्या सिंगलने वाढते. धावपल्ल्यावर 45 धावा, 11 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूचा खेळ शेष आहे. 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. अजूनही सामना संपलेला नाही. दोन्ही संघांना मी तर म्हणेन अजूनही समान संधी आहे. इथे मात्र चांगले चेंडूची हाताळणी एक चौटी धाव फलंदाज पूर्ण करतात. लेगबाजचा इशारा येतो पंचांकडनं. धावसंख्या एकेरी धावेने वाढते. धावपल्ल्यावर 46 धावा, 10 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. चार चेंडूंनी 10 धावांची आवश्यकता आहे. 4-10चं समीकरण आता मात्र इथे पाहायला मिळत आहे. तनुश्री एंटरप्राइजेस संघाला इथून अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. 56चं लक्ष आहे. धावसंख्या 46. भाविक पाटील जयमाला ट्रान्सपोर्ट संघाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय.
इथे मात्र वेगाने टाकण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा दिशा भरकटते आणि हे चित्र वारंवार आपण पाहतोय जेव्हा गोलंदाज वेगाने टाकण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा मात्र दिशेवर नियंत्रण पाहायला मिळत आणि तेच चित्र इथेही पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आव्हान त्याच रूपाने धावसंख्या 47. 9 धावांच्या अजूनही आवश्यकता आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच मैच कोई भी जीते अंदर कोई भी नहीं आएगा. यावेळी मात्र चेंडूला हुक केलेला आहे. इथे मात्र फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याला बेट करून चेंडू निघून जाईल. सीमा पार हा चौकार मौके पे चौका. धावसंख्या 4 ने वाढते धावफलकावर 51 धावा. आता इथे मात्र 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. धावांची आवश्यकता आहे 5. इथे पाहायला मिळतो पाठऱ्यांकाचा नाच. अल्पेश पाटील ही नक्कीच प्रतीक्षित आहेत पुढील सामन्यासाठी. तीन चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. रंगतदार स्थितीमधील सामना आपण पाहतोय. त्यानुसार एंटरप्राइजेस विरुद्ध जयमाला ट्रान्सपोर्ट्स या दोन संघांमध्ये पहिलाच सामना नक्कीच चांगला आपल्याला पाहायला मिळतो आणि हाही सामना चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. येतो झाके अभि 2 दिन बाकी. केपीएल स्पर्धेचा हा नक्कीच थरार आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा आणि विजय फटका विजय संपादन करताना आपण पाहतोय फलंदाज प्रणय पाटील कप्तान चले सीनातान. अभिनंदन अभिनंदन. तनुश्री एंटरप्राइजेस हार्ड लक जयमाला ट्रान्सपोर्ट हा सामना जिंकलेला आहे तनुश्री एंटरप्राइजेस संघाने. अभिनंदन संघ मालक दिनेश कृष्णा मात्रे. अभिनंदन संघ नायक प्रणय पाटील. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. तर मॅन ऑफ द मॅच इथे ठरलेलं आहे. ज्या फलंदाजाने फलंदाजी केली बेमिसाल तो फलंदाज ठरलाय मॅन ऑफ द मॅच कुणाल. ज्याने फटके खेळले खडे खडे तो मॅन ऑफ द मॅच ठरलाय कुणाल तरे. 22 धावांचं योगदान 8 चेंडूमध्ये 22 धावांचं योगदान कुणाल तरे याचं पाहायला मिळालं होतं. 19 धावा प्रणय पाटीलच्या याच्याही पाहायला मिळालं होतं. मात्र 22 धावांचं योगदान देणारा कुणाल तरे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तर कुणाल तरे इज द मॅन ऑफ द मॅच. 22 धावांचं योगदान त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत आहे आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. मिथुन मिथुन समाजसेवक मिथुनजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते कुणाल तरे यास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. ही मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय. नक्कीच हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जातंय. मिथुन पाटील समाजसेवक यांच्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी दिली जाते. त्यानंतर नक्कीच आपण आणखीन एक पारितोषिक पाहतोय. एनर्जी पॅकेज म्हणता येईल हे एनर्जी पॅकेज दिलं जाते गणेशजी तरे यांच्या शुभ हस्ते आणि ही सॉफ्ट ड्रिंक्स दिली जाते. तुफान पाटील तुफान इनिंग कुणालची पाहायला मिळली होती आणि तुफान पाटील यांच्याकडून ही सॉफ्ट ड्रिंक्स दिली गेलेली आहे. तर बोलूया आपण नेक्स्ट मॅच कडे. समालोचनाला सुरुवात होईल. समोरच्या कक्षामध्ये परिवर्तन सुनील पवार सर सज्ज होतील.
अनेक अनेक धन्यवाद कॉम्प्युटर ऑफ भिवंडी